सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 19 एप्रिल 2026 रविवार दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. तर अक्षय तृतीया नेमकी कधी, 19 एप्रिलला की 20 एप्रिलला? कारण कॅलेंडरमध्ये 20 एप्रिल दिवशी सोमवार दिवशी तृतीया आणि चतुर्थी तिथी दाखवत आहे. तर 19 एप्रिलला तृतीया तिथी प्रारंभ होत आहे. सकाळी 10:49 ही अक्षय तृतीयाची तिथी प्रारंभ होत आहे आणि 20 एप्रिलला सकाळी 7:27 ही अक्षय तृतीयाची तिथी समाप्त होत आहे. अक्षय तृतीया हा सण आपण दुपारी साजरा करत असल्यामुळे आपल्याला 19 एप्रिल 2026 रविवार दिवशीच अक्षय तृतीया हा सण सोन्यासारखा सण साजरा करायचा आहे. तर अक्षय तृतीया, वैशाख शुद्ध तृतीयेलाच अक्षय तृतीया म्हणतात. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. हा श्राद्ध दिवस सुद्धा मानला जातो. हा दिवस पितरांचा सण म्हणून सुद्धा आपण साजरा करत असतो. बघा, या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पुण्यकर्म आपल्याला अक्षय फळ देत असतं. म्हणून अक्षय तृतीया ही पुण्यतिथी म्हणून सुद्धा आपण साजरी करत असतो. थोडक्यात सांगणं म्हणजे आपल्या पितरांचे ऋण फेडण्याचाच हा दिवस असतो. तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणून सुद्धा आपण ओळखतो. म्हणून परशुरामाचं तुमच्या घराजवळ जर मंदिर असेल तर या दिवशी आवर्जून सर्वांनी मंदिरात जायचं आहे. आता परशुरामाचं मंदिर सगळ्याच ठिकाणी असतं असं नाही. जिथं रेणुका मातेचं मंदिर असेल तिथं तर हमखास देवी आईचा पुत्र म्हणजेच परशुराम, तिथं तर तुम्हाला मंदिरात दर्शन होऊनच जाईल. पण नाही तुमच्या घराजवळ तर सरळ आपल्या स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे. साक्षात श्रीहरी विष्णूच म्हणजे परशुरामाचं, भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार म्हणजे परशुराम आहे. घराजवळ श्रीरामांचं मंदिर असेल किंवा श्रीहरी विष्णू लक्ष्मीनारायणांचं आपल्या स्वामींचं मंदिर असेल, विठू माऊली रुक्मिणी मातेचं मंदिर असेल, तिथं जाऊन दर्शन घ्यायचं आहे. बघा, वैशाख शुद्ध तृतीयेला स्कंद आणि भविष्य पुराणात भगवान विष्णूंनीच परशुरामाच्या रूपात माता रेणुकाच्या उदरी जन्म घेतला. म्हणून या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात जयंती साजरी करण्यात येते. चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव साजरा केला जातो. बघा, बऱ्याचशा घरांमध्ये गौरी पूजन सुद्धा केलं जातं. घरोघरी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो. या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य, आंब्याचा नैवेद्य या दिवशी तर सगळ्याच घरांमध्ये होतो. काही ठिकाणी तर अक्षय तृतीयेपासून आंबा खाल्ला जातो. आधी देवांना नैवेद्य दाखवला जातो, पितरांना नैवेद्य दाखवला जातो, गाईला नैवेद्य दिला जातो आणि मग आपण आंबा खायला सुरुवात करत असतो. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, अखंड टिकणारे. या दिवशी केलेली जी पूजा असेल, दानधर्म असेल, अक्षय टिकून राहतो, कधीही संपत नाही. म्हणून या तिथीला आपण जे जे शक्य असेल ना त्या सेवा आणि थोडं का होईना दान अवश्य करायचं आहे. गोरगरीब असतील, कुणाला खरंच गरज आहे अशांना तुम्ही अन्नदान, पाण्याचं दान करू शकता. कपडा लत्ता, चप्पल, छत्री आणि दान करताना तुमच्या पितृदेवांचं नामस्मरण करायचं आणि मग दान करायचं आहे. म्हणजे जे काही पितृदोष असतील ते सुद्धा संपून जातात. आपल्या पितरांना तृप्तता मिळते, प्रसन्न होतात ते आणि भरभरून आशीर्वाद देतात. आपल्यावर काही पितृदोषामुळे अडीअडचणी येत असतील तर अक्षय तृतीयेला आवर्जून थोडं का होईना अन्नदान किंवा पाण्याचं दान अवश्य करा. बघा, बऱ्याचशा पितृदोषातल्या अडचणी जरूर 100% अडचणी पितृदोषाच्या दूर होतात आणि पितृ शांत तृप्त होऊन भरभरून आशीर्वाद देतात. या दिवशी लक्ष्मीनारायणांची, आपल्या कुलस्वामिनीची, देवी देवतांची आपण सेवा तर करतोच, पण हा दिवस पितरांचा सुद्धा सण आहे. म्हणून या दिवशी लवकर उठावं, देवांची सेवा पूजा करावी आणि दुपारी 12 वाजेनंतर पितरांना नैवेद्य दाखवावा. या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात, म्हणजेच पत्रावळी वेष्टन करावे, त्या घटाला गंध लावावे, फूल, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, पाणी घालावे. घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास
दान द्यावा. घरातील सर्वांनी दक्षिणेकडं तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून म्हणायचे आहे. तसेच या दिवशी केळीचे पूजन करावे. आता तुमच्या घरात महिलांनो काहीच करत नसतील, म्हणजे तुमच्या घरात परंपरेनुसार करा पूजन वगैरे होत नसेल, तरी पण काय करायचं आहे, या दिवशी तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो, देवांची पूजा झाल्यानंतर दुपारी 12 ते 12:30 वाजता एक दिवा दक्षिणेकडं तोंड करून लावायचा आहे. आणि तुम्ही सर्वांनी दक्षिणेकडं तोंड करून बसून आसन घेऊन बसा आणि एक वेळा का होईना पितृस्तोत्र हात जोडून पठण करायचं आहे. आता नाही पठण करता येत, यूट्यूबवर लावून दिलात तुम्ही, पण तुम्हाला एक दिवा दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान आपल्या पितरांसाठी, पितृदोष दूर होण्यासाठी आणि बऱ्याचशा अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी, घरात अखंड लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपण तुळशीजवळ तर दिवा लावणारच आहोत. अक्षय तृतीयेला मुख्य दाराशी लावणार आहोत. त्याचबरोबर एक दिवा पितरांसाठी सुद्धा आपल्याला दक्षिणेकडं तोंड करून लावायचं आहे. मातीची पंती घेतली महिलांनो चालेल, त्यात दुहेरी वाट टाका. तिळाचं तेल असेल किंवा जे तेल असेल तुमच्याकडं देवांच्या दिव्यांसाठी ते तेल टाका. थोड्या वेळ चालेल एवढा तरी तेल टाका आणि तुम्हाला तो दिवा दक्षिणेकडं तोंड करून लावायचं आहे. आता तुमचं घर लहान आहे, लहान लेकरं आहे, दिवा लावू देत नाही, हात वगैरे लावतात. सरळ माठाजवळ एक दिवा दक्षिणेकडं तोंड करून लावून द्या. बघा, पितृदोष तुम्हाला नावाला सुद्धा उरणार नाही. म्हणून सर्वांनी, माझ्या महिलांना 4 दिवस वगैरे असतील तर माझ्या दादांनी सुद्धा एवढी छोटीशी सेवा जरी केली ना, संपूर्ण अक्षय तृतीयेचं तुम्हाला भरभरून फळ मिळणार आहे. म्हणून तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12 ते 12:30 वाजेपर्यंत एक दिवा दक्षिणेकडं तोंड करून जरूर लावा. नमस्कार करून घ्या, तुमच्या पितरांना स्मरण करा, प्रार्थना करा. बघा मग कसे सोन्यासारखे दिवस येतील तुम्हाला. त्याचबरोबर या दिवशी आपण देवांना नैवेद्य दाखवणार, पितरांसाठी घास काढणार, कावळ्याला सुद्धा घास द्यायचा आहे. साधा दही भात ठेवला तुम्ही किंवा पुरी केलेली असेल, काही चपाती केलेली असेल, त्यावर थोडासा भात ठेवा, थोडंसं दही टाका, चमचाभर साखर टाका आणि घराबाहेर कावळ्याला घास या दिवशी अवश्य द्यायचा आहे. त्याचबरोबर घराजवळ गाय असेल, शोधा, मिळून जाईल. गाईला सुद्धा ताजी चपाती घ्या किंवा पुरणाची पोळी केलेली असेल, पुरणाची पोळी तूप लावून स्वतःच्या हाताने गाईला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून सर्वांनी असा नैवेद्य खाऊ घालायचा आहे आणि मग आपण सर्वांनी जेवायचं आहे. आधी देवांना नैवेद्य दाखवा, पितरांना नैवेद्य दाखवा, कावळ्याला घास ठेवा आणि मग गाईला नैवेद्य दाखवून आपण जेवण करायचं आहे सर्वांनी. अक्षय तृतीया साजरी करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यात थोडं का होईना गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे. महिलांनो, उपाय जरूर करा. बारीकसा खडा तुरटीचा असेल तो जरी टाकला तुम्ही चालेल, पण चिमूटभर हळद जरूर टाकायचं आहे. आंब्याची पानं आणलेली असेल आणि आणायचीच आहे, आंब्याचे सुद्धा उपाय करायचे आहे पानांचे. एक आंब्याचं पान जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकलं ना, मग बघा जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्ण नष्ट होईल आणि वर्ष कसं सोन्यासारखं शुभ ठरणार आहे तुम्हाला. लहान मुलांना सुद्धा हा उपाय करू शकता. एक छोटंसं आंब्याचं पान धुवून घ्यायचं आहे आणि मुलांच्या सुद्धा आंघोळीच्या पाण्यात टाका. प्रत्येकाने आंघोळीचा उपाय करताना वेगवेगळा करा. प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात एक एक आंब्याचं पान, थोडं थोडं गंगाजल आणि चिमूटभर हळद आवर्जून टाका. चांगले अनुभव येतील तुम्हाला. आंघोळीनंतर आपलं मुख्य दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. सडा रांगोळी करायचं, घरदार स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. दाराशी लहानशी का होईना रांगोळी काढायची, उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे आणि उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची. ती म्हणजे तुम्हाला ठेवायचं आहे एखादी मातीची पंती घ्या, त्यात मूठभर तांदूळ ठेवा अख्खे, त्यावर 2 लवंग, 2 कापराच्या वड्या ठेवा आणि कोपऱ्यात ठेवून द्यायच्या आहे. दिवसभर त्या लवंग, तांदूळ आणि कापूर त्या मातीच्या पंतीत तसंच राहू द्या. संध्याकाळी दिवे लागणीला ते तांदूळ त्या
त्या तांदळावर जो कापूर ठेवलेला आहे लवंगांसोबत, त्या वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहे. माता लक्ष्मीला तुमच्या मनातील इच्छा बोला आणि त्या वस्तू उंबरठ्यावरच जाळायच्या आहे. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. त्याचबरोबर या दिवशी सकाळीच गॅस शेगडीची पूजा आवर्जून करायची आहे. आंब्याची तोरणं दारावर जरूर लावायची आहे. आता आंब्याचं तोरण लावताना काय करायचं आहे महिलांनो, 5 आंब्याची पानं घ्या, 11 घ्या, 21 घ्या, धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. प्रत्येक आंब्याच्या पानाला ओम श्रीम नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, लक्ष्मी नारायणाचा मंत्र जपा आणि प्रत्येक आंब्याच्या पानाला हळद कुंकूचं बोट लावायचं आहे. आणि मग ती आंब्याची डहाळी, पानं, तोरण, आंब्याचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे. घरात वर्षभर शुभ गोष्टी घडून येणार आहे. लग्न कार्यात अडचणी असतील ते सुद्धा लग्न कार्य जुळून येतील. कितीही ग्रह दोष असू दे, कुंडलीत दोष असू दे, आंब्याच्या पानांचा हा उपाय अक्षय तृतीयेला जरूर करायचा आहे. घरात सर्व काही शुभ मंगल गोष्टीच घडून येतील. तुमच्या कष्टाला फळ मिळू लागेल. लक्ष्मी टिकून राहील, घरात बरकत राहील, आरोग्य प्राप्ती राहील. म्हणून या दिवशी आंब्याचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावर जरूर लावा. दारावर आधीचं स्वस्तिक असेल, दार स्वच्छ पुसताना ते स्वस्तिक पुसून घ्यायचं आहे. पुन्हा हळदी कुंकू ओलं करा किंवा तुम्हाला हळदीने काढायचं, फक्त हळद ओली करा. थोडंसं त्यात गुलाब जल टाकायचं आहे. हळद कुंकू ओलं करताना गुलाब जलाचा वापर आवर्जून करा. गुलाबाच्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते आणि या दिवशी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी जेवढे उपाय सेवा करता येईल ना महिलांनो, तेवढ्या जरूर करायचं आहे. अक्षय धन प्राप्ती होणार आहे, लक्ष्मी प्राप्ती होणार आहे, आरोग्याची प्राप्ती होणार आहे, मुलांना प्रगतीची प्राप्ती होणार आहे. म्हणून या दिवशी दारावर सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे. एक गॅस शेगडीवर, गॅस शेगडीच्या भिंतीवर, आपल्या मुख्य देवघरावर एक स्वस्तिक काढा. तुम्ही तिजोरीवर तुमच्या स्वस्तिक काढायचं आहे. जिथं जिथं तुम्हाला लक्ष्मीवर्धक गोष्टी ठेवलेल्या आहे तुम्ही तिथं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. मग हळदीने काढा किंवा हळद कुंकू एकत्र करून काढा. लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा आणि मग स्वस्तिक काढायचं आहे. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विष्णू सहस्त्र नामावली ही सेवा आवर्जून करा. 1 वेळा किंवा 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र पठण करता आलं तर जरूर पठण करायचं आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा, पण आवर्जून करा. नाही जमलं यूट्यूबवर लावून द्या, पण आपल्या वास्तूत या शुभ तिथीला लक्ष्मी नारायणांची सेवा आवर्जून करा. महिलांनो, सकाळी किंवा संध्याकाळी माता लक्ष्मीला कुंकुमार्चनची सेवा आवर्जून द्यायची आहे. 11 वेळा द्या, 21 वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा, पण माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करा. तुमच्या कुलस्वामिनीचा टाक असेल, फोटो असेल, देवी आईला कुंकुमार्चन करा. घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल, देवी देवतांना छान या दिवशी अभिषेक करायचा आहे. पंचामृताने करा, गाईच्या दुधाने करा. थोडी केशर असेल तर दुधात केशर टाका आणि केशर मिश्रित दुधाने आवर्जून लक्ष्मी नारायणाला, गणपती बाप्पा, जेवढे देवी देवतांच्या मूर्ती असतील तेवढ्यांवर केशर मिश्रित दुधाने अभिषेक करा. नंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा छोट्या छोट्या तांदळाच्या छान रास करायच्या आहे, अख्ख्या तांदळाच्या. त्यावर देवी देवतांची स्थापना करायची आहे. माता अन्नपूर्णाला स्थापन करताना छान असं वाटीभर तांदूळ घ्या, त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापन करा आणि देवी आईला थोडेसे तांदूळ किंवा 5 धान्य देवी आईला अर्पण करायचं आहे. अर्चन करा. त्याचबरोबर कुंकुमार्चन करा अन्नपूर्णा मातेला. ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः मंत्र जपा आणि देवी अन्नपूर्णा मातेला सुद्धा या गोष्टी अर्पण करायच्या आहे. सकाळी देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून द्यायचा आहे. विझणार नाही, काळजी घ्या. 1 दिवा तुळशीजवळ लावा, 1 दिवा मुख्य दाराशी लावायचा आहे. प्रत्येक दिव्यामध्ये 2-2 लवंग टाकून द्या महिलांनो. 1 कापराची वडी टाका, चिमूटभर हळद टाका. देवघरातील दिव्यात पण, तुळशीजवळ पण आणि मुख्य दाराशी सुद्धा
अशी दिव्यांमध्ये ही सेवा करताना लक्ष्मी नारायणांचाच मंत्र जपायचा आहे. आणि जो मी तुम्हाला माठाजवळ दक्षिणेकडे दिवा लावायला लावलेला आहे त्यात काहीही टाकायची गरज नाही. फक्त तेल टाका, दुहेरी वाट टाका आणि एक दिवा पितृदेवांच्या नावाने दक्षिण दिशेकडे लावायचा आहे. पण जेव्हा तुम्ही देवघरात तुळशीजवळ आणि मुख्य दाराशी दिवा लावाल तेव्हा या गोष्टी दिव्यांमध्ये जरूर टाकायचा आहे. देवघरात वाटीभर धणे आणि एखादा गुळाचा खडा किंवा साखर, वाटीभर धणे, साखर किंवा गूळ माता लक्ष्मी समोर तो नैवेद्य दाखवायचा आहे. आपण तर पूर्णावरणाचा नैवेद्य किंवा तुम्ही इतर गोडाधोडाचा नैवेद्य दाखवत असाल तरी पण तो नैवेद्य दाखवल्यावर सुद्धा वाटीभर धणे, गूळ किंवा साखर याचा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. आयुष्यभर तुमच्या घरात धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, संपत्ती कशालाच कमी पडणार नाही. म्हणून वाटीभर धणे आणि साखर हा नैवेद्य माता लक्ष्मीला जरूर दाखवायचा आहे. या दिवशी थोडेसे धणे आपल्या कुंडीत जरूर पेरून द्या महिलांनो, आणि त्याची जी कोथिंबीर उगेल ती तुम्ही जेवणात प्रसाद स्वरूप वापरायची आहे. या दिवशी महिलांनो छान छान रंगाच्या साड्या घालून मग देवांची पूजा करायची आहे. लाल रंगाची साडी घाला, पिवळ्या रंगाची, केशरी रंगाची, मोरपिशी, निळा, आकाशी, हिरवा, पण चुकून सुद्धा काळा किंवा मळलेले, फाटलेले, तुटलेले कपडे घालून देवी लक्ष्मीची पूजा सेवा करू नका. ज्या पण सेवा कराल पितृदेवांच्या किंवा माता लक्ष्मीची घरात ज्या पण शुभ गोष्टी कराल ते करताना या शुभ रंगाच्या साड्या किंवा कपडे घालूनच करायचं आहे. मळलेले असतील, फाटलेले असतील किंवा 4 दिवसात वापरलेले कपडे चुकून सुद्धा महिलांनो घालू नका. माझे दादा असतील, मुलं मुली असतील त्यांनी सुद्धा शुभ रंगाचे आणि छान असे कपडे घालून देवांची सेवा करायची आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी एक सुंदर लक्ष्मी प्राप्तीसाठी, धन प्राप्तीसाठी उपाय सांगत आहे. तर एक अक्षय कलश भरायचा आहे. ज्या घरात वस्तू असतील तुमच्याकडं त्यातूनच तुम्ही अक्षय कलशाची स्थापना देवघरात करू शकता. त्याबरोबर एक मंगल कलश महिलांनो जरूर भरून घ्या, देवांची पूजा करा. त्याचबरोबर आपल्या कुलस्वामिनीचा मंगल कलश प्रथम भरायचा आहे. विड्याची पानं ठेवा, आंब्याची पानं ठेवा, नवीन नारळ शेंडी वर आली पाहिजे. कलशामध्ये थोड्याशा दुर्वा, एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं, कलशाखाली थोडीशी मुठभर तांदळाची रास, कलशाच्या अष्टदिशांनी अष्टरूपी महालक्ष्मीची नावं रूपं बोलत बोलत हळदी कुंकवाची बोटं लावून असा मंगल कलश आपल्या देवघरात अक्षय तृतीयेच्या सकाळी आवर्जून भरायचा आहे. आणि एक अक्षय कलशाची स्थापना सुद्धा करायची आहे. संध्याकाळी तो कलश तुम्ही उचलू शकता. तर काय करायचं आहे तुम्हाला, अक्षय कलश कसा भरायचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तुमच्याकडे एक चांदीचा कलश असेल, चांदीचा घ्या, तांब्याचा घ्या, पितळाचा घ्या, ज्या धातूचा असेल तो कलश घेऊ शकता. अगदी काहीच नाही, स्टीलचा घेतला चालेल. तर तो कलश धुवून घ्यायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यात अख्खे तांदूळ भरायचे आहे. त्यावर 5 हळकुंड, चांगले हळकुंड ठेवायचे आहे. 7 पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहे. एक चांदीचा रुपया सिक्का किंवा नसेल चांदीचा सिक्का 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालेल, किंवा जे तुमच्याकडं नाणं असेल 5 रुपयाचं, 10 रुपयाचा कॉईन तो ठेवायचा आहे. कलशाखाली छोटीशी तांदळाची रास करायची आहे. माता लक्ष्मी समोर तो तांदळाच्या राशीवर अक्षय कलश ठेवायचा आहे. अष्टदिशांनी अक्षय कलशाला पण अष्टरूपी महालक्ष्मीची नावं रूपं बोलत हळदी कुंकवाची बोटं घरातल्या गृहलक्ष्मीने लावायची आहे, किंवा तुम्ही स्वस्तिक काढू शकता. हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून त्या कलशाची पूजा करायची आहे. प्रथम सर्व देवी देवतांची पूजा झाल्यानंतर मंगल कलशाची स्थापना आणि या अक्षय कलशाची स्थापना करायची आहे. संध्याकाळी तो कलश उचलून घ्यायचा आहे आणि त्यातील एखाद्या लाल कपड्यामध्ये त्यातील हळकुंड, 1 रुपया आणि पिवळ्या कवड्या आणि चिमुटभर तांदूळ या सर्व वस्तू लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवायच्या आहे. किंवा तुमचं व्यवसाय असेल, दुकान असेल तिथं सुद्धा तुम्ही गल्ल्यात ठेवू शकता. वर्षभर तुमच्या घरात कधीच कशाला कमी पडणार नाही. पैसा नाही अशा गोष्टी कधी माता लक्ष्मी नारायण तुमच्या घरात घडू देणार नाही. सुंदर सेवा आहे. अगदी साधा सोपा असा अक्षय कलश महिलांनो जरूर भरा.
अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी 12-12:30 वाजता पितृदेवांसाठी जो दिवा लावणार आहोत दक्षिणेकडे तोंड करून, मग तुम्ही माठाजवळ लावा किंवा तुमच्या पितृदेवांचे फोटो असेल पुसून घ्या आणि तिथं सुद्धा तुम्ही दिवा लावला चालेल. त्या दिव्यात तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकून द्यायचे आहे. यामुळे सुद्धा प्रखर पितृदोष दूर होतो. त्याचबरोबर अक्षय तृतीयेला आपण गाईला नैवेद्य, देवांना नैवेद्य, सर्व नैवेद्य करणार आहोत. त्याचबरोबर कावळ्याला सुद्धा घास खाऊ घालायचा आहे. घराबाहेर दही भाताचा घास कावळ्याला जरूर खाऊ घाला. आता तुम्हाला अक्षय तृतीयेला एक घास कावळ्याला खाऊ घालायचा आहे. चटकन पटकन कावळा तो घास घेईल तो म्हणजे थोडासा भात घ्या, त्यावर चमचाभर आंब्याचा रस टाकायचा आहे आणि भात आणि आंब्याचा रस असा घास कावळ्याला पितृदेवांच्या नावाने जरूर खाऊ घालायचा आहे. पटकन घास घेतील बघा आणि पितृ इतके तृप्त होतील. आंब्याच्या रसाला आणि आंब्याला अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे, म्हणून आंब्याचा रस आणि गोळाभर भात जरूर आवर्जून कावळ्याला खाऊ घालायचा आहे. अक्षय तृतीयेला सकाळी आपण देवांचा मंगल कलश भरणार किंवा अक्षय कलश भरणार. शांत दिवा अगरबत्ती करून महिलांनी दादांनी सेवा करायची आहे. 16 वेळा महालक्ष्मी अष्टक पठण करा, 1 वेळा विष्णू सहस्त्रनामावली, 1 वेळा श्री सूक्तम पठण करायचं आहे, 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि 1 माळ कुलदेवीचा मंत्र जपायचा आहे. या सर्व सेवा आपल्याला सकाळीच करायच्या आहे. आता नाही सकाळी वेळ मिळाला महिलांनो तर संपूर्ण दिवस ही तिथी मानली जाणार आहे. तुम्ही संध्याकाळी सुद्धा या सेवा शांततेत करू शकता, पण प्रयत्न करा सकाळी लवकर उठा आणि या सर्व सेवा आपल्याला सकाळीच शुभ मुहूर्तावर करायच्या आहे. तसं तुम्ही संध्याकाळी पण सेवा करू शकता. या दिवशी माता लक्ष्मीला कुंकुमार्चन जरूर करायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल, त्यावर सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे. देवी आईला तुम्ही या दिवशी विड्याची पानं अर्पण करू शकता किंवा गोड पानाचा विडा जरूर अर्पण करायचा आहे. एखाद्या गोरगरिबाला तुम्हाला आंबे दान करता आले तर आंबा जेवढे तुम्हाला शक्य होतील ना तेवढे आंबे एखाद्या गरीबाला जरूर दान करायचं आहे. यामुळे सुद्धा पितृ तृप्त होतात. पितृदोषातून बऱ्याचशा अडचणीतून मार्ग मिळतात आपल्याला. अक्षय तृतीयेला तुमच्या घरात पारंपरिकरित्या घागर पूजन होत असेल, आघारी टाकणं होत असेल, आवर्जून करायचं आहे. एक पाट मांडायचा आहे, गव्हाची किंवा तांदळाची रास पसरवून त्यावर घागर पूजायची आहे. डांगर ठेवायचा आहे म्हणजेच खरबूज त्यावर ठेवायचा आहे. जेवणाचा आंब्याचा रस, पुरणपोळी किंवा तुम्ही जो नैवेद्य पारंपरिकरित्या देवांना दाखवतात पितृदेवांना, आधी देवांना दाखवून घ्यायचं, गाईला नैवेद्य द्यायचा. त्याचबरोबर अक्षय तृतीयेची घागर पुजतो तिथं सुद्धा जेवणाचा नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर आघारी टाकायची आहे. शेणीवर तुम्ही अग्नी पेटवून घ्यायची आहे तुपाच्या साह्याने, कापराच्या साह्याने आणि त्यात घराच्या कर्त्या व्यक्तीने त्यात 5-5 घास पितृदेवांच्या नावाने आघारी टाकायची आहे.